ते शेंदाड नावाचं वनस्पती आहे. ती वनस्पती ती फळ असं आहे, जोपर्यंत शेंदाड कच्चा असतं, जोपर्यंत शेंदाड कच्चा असतं तोपर्यंत ते कडू असतं. आणि एकदा का शेंदाड पिकलं की ते अहो केळापेक्षा सफरचंदापेक्षा अजून मधापेक्षाही गोड लागतं. कशापेक्षाही? मधापेक्षाही गोड लागतं महाराज. पण कधी? पिकल्यानंतर. मला शेंदाडाचं सांगायचं नाही, मला सांगायचे कोणाचं माहिती आहे का? जोपर्यंत तुमचा परमार्थ कच्चा आहे ना, बरं का, म्हणजे जोपर्यंत शेंदाड कच्चं आहे ना तोपर्यंत ते कडू लागतं ना. जसं जोपर्यंत तुमचा परमार्थ अपरिपक्व आहे ना तोपर्यंत तो समाजाला कडू लागणार. समाजाला जाऊ द्या, तो स्वतःलाच कडू लागणार. कसा लागणार? कोणाला? स्वतःलाच कडू वाटणार. महाराज म्हणतात बरं का, विषय विषयाचा पडिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू, जीवासी झा